शास्त्रीनगर क्या है असा सवाल विचारताना परिसरातील नागरिकांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता दिसून येते। नेमकी काय आहे ही बेचैनी पाहूयात। शास्त्रीनगर परिसरात सध्या एकच सवाल विचारला चाललाय, शास्त्रीनगर क्या है? या सवालानं सारेच अवाक होत आहेत। का विचारला जातोय हा सवाल? शास्त्रीनगर क्या है हा प्रश्न विचारण्यामागे कारण काय आहे? या प्रश्नातून नेमकी कोणती भावना व्यक्त करायची आहे? केवळ शास्त्रीनगर बद्दलच असा प्रश्न का उपस्थित होतोय? हा प्रश्न विचारण्यापाठीमागे कोणती अस्वस्थता आहे याचा अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीनं छडा लावला, संवाद साधला। प्रत्येक ठिकाणी दिसणारे शास्त्रीनगर क्या हैचे फलक, त्याचा अर्थ याचा पाठपुरावा केला आणि दिसून आली ती एक अस्वस्थता, बसलेला शिक्का, बनलेली ओळख आणि या ओळखीमुळे बरेच प्रश्न आता निर्माण झालेत। सवलती, योजना, अर्थसहाय्य यामधून शास्त्रीनगर मधील नागरिक वंचित राहतायत। शास्त्रीनगर क्या है हा सवाल निर्माण झालाय तो या भागाला रेड झोन मध्ये गणलं जात असल्यानं। कुठे राहतोय? शास्त्रीनगर। मग प्रकरणाचा विचारच नाही। कुठे घर आहे? शास्त्रीनगर। मग बँकेची पायरी चढायची नाही। कुठले रहिवासी आहात? तर शास्त्रीनगर। मग संशयानंच पाहिलं जाणारी नजर आणि कसल्याही कर्ज प्रकरणाला सपशेल नकार। तुम्ही शास्त्रीनगर मध्ये राहताय मग तो तुमचा गुन्हाच। रेड झोननी अशी दुर्दैवी परिस्थिती निर्माण केली आहे। यात इथले नागरिक याला सामोरे जात आहेत। का म्हणून शास्त्रीनगर रेड झोन मध्ये याचं उत्तर देणारा कोणी नाही। शास्त्रीनगरमधील रहिवाशांना अर्थसहाय्यासाठी नकार कशासाठी याचा उलगडा करणारं कुणी नाही। बस एकच कारण, रेड झोन। हा रेड झोन कोणी निर्माण केला, त्यामागचं कारण काय याचा कुठलाही संबंध नाही। शास्त्रीनगरमधील रहिवाशी संशयाच्याच नजरेनं का म्हणून पाहिला जातोय? शास्त्रीनगर म्हटल्यानंतर आमच्या यंत्रणांचे डोळे का विस्फारतात, भुवया का उंचावतात? शास्त्रीनगर क्या है हाच तो प्रश्न। शास्त्रीनगर क्या है अर्थात शास्त्रीनगर काय आहे म्हणून अन्याय होतोय? हाच प्रश्न परिसरातील नागरिक आज स्पष्टपणे विचारतायत। शास्त्रीनगर क्या है बोले तो लोगों को मालूम ही नहीं है। शास्त्रीनगर एक शोलापुर के अंदर एक ऐसा शहर है जो हर जाति धर्म के लोग रहते हैं। यहाँ पर दलित भाई है, हमारे हिंदू भाई है, मोची भाई है, सब हम एक दूसरे भाईचारा रख के यहाँ पर जो हम काम करते हैं। लेकिन कुछ दिन पहले हम कुछ रिक्शा पर, बैनर पर जो चर्चा में आ रहे शास्त्रीनगर क्या है, शास्त्रीनगर क्या है, शास्त्रीनगर के अंदर आज तक कौन दखल ही नहीं दिए। शास्त्रीनगर के अंदर सब में पहली बात, यहाँ इतने अच्छे लोग हैं, यहाँ पर जो रहवासी है सब एक भाईचारा रखने वाले हैं और एक प्रेम करने वाले लोग हैं। लेकिन शास्त्रीनगर का नाम बदनाम करने की कोशिश कुछ लोग कर रहे हैं। लेकिन यहाँ पर जो इतने अच्छे अच्छे लोग हैं, यहाँ कुछ वकील बने ले, कुछ डॉक्टर बने ले हैं और शास्त्रीनगर का जो काम है बहुत अच्छा काम है। लेकिन यहाँ पर जो कुछ हमारे जो लोन, यहाँ पर जो लोन का मसला है, बेकारी का मसला है, उद्योग का मसला है। आज हमारे यहाँ पर जो बेकारी का इतना बड़ा माहौल है, लेकिन यहाँ पर जो कुछ लोग अपना वोट बैंक बनाकर यूज़ करते हैं। लेकिन यहाँ पर हमारा कौन शास्त्रीनगर में आज तक हमारे को कुछ पूछा नहीं, कौन आया नहीं, तुम्हारे मसले क्या है, अड़चन क्या है और तुम्हारा काम क्या है। शास्त्रीनगर प्रभाग हे फक्त गुन्हेगारी आणि भांडणासाठी याचा उपयोग केला जातो, परंतु तसं नाही आहे। शास्त्रीनगर प्रभाग हे शिक्षण शिकणाऱ्या मुलांना आणि सगळे जास्त
एज्युकेटेड मुले इथं राहतात. सगळं काही लपून शास्त्रीनगरचं नाव फक्त आणि फक्त बदनाम करत आहेत. शास्त्रीनगरचं नाव आम्हाला बदनाम करायचं नाही. आम्ही इथं राहणारे आहेत, आम्ही इथं एज्युकेशन शिकणारे मुलं आहेत. सगळेजण मिळून करून हे शास्त्रीनगरचं नाव आम्हाला वरती घेऊन जायचं आहे. 18 तारखेला आम्ही सगळे सोलापूरकरांना आणि सगळ्या जिल्ह्यांना आणि महाराष्ट्राला दाखवायचं आहे की शास्त्रीनगर हे बदनामीचे क्षेत्र नाही. शास्त्रीनगर हे एज्युकेटेड माणसाचा आणि करून खाण्याचा शेतकरी, कामगार, कष्टकरी मुलांचा यांचा हे शास्त्रीनगर प्रभाग आहे. शास्त्रीनगर प्रभागामध्ये किती एक प्रश्न आहे की जे सोडवले जात नाही. शास्त्रीनगर झोपडपट्टी फक्त बदनामीचा कट म्हणून आलेला आहे. आम्हाला कुठलीही बँक लोन देत नाही, आम्हाला कुठलंही काही कार्य होतच नाही. फक्त इथं राजकारण चालतो. हे सगळे गुन्हेगारी थांबवायला पाहिजे. आमचं एकच विशिष्ट आहे, शास्त्रीनगर हे काय आहे आम्ही 18 तारखेला दाखवणार आहोत. क्या है हा जो फलक आहे, सर्वत्र सोलापुरात जे लोकांना प्रश्नचिन्ह, लोक हे जी काळजी वाटायला लागली, जे प्रश्न विचारायला लागले, ते फलक लावणारा मी आणि माझे मित्र असलमभाई कानकुर्ती. याच्या मागचा हेतू लई मोठा विजन आहे. आम्ही 18 तारखेला ह्या संबंधित एक मोठा प्रोग्राम घेणार आहे. कार्यक्रम त्यात आपल्या सर्व लोकांना कळेल की शास्त्रीनगर क्या है. आमच्या शास्त्रीनगर भागात जे लोक, ज्यांची गैरसमज आहे आमच्याबद्दल, जे पण काय त्यांना माहीत आहे, मला असं वाटतं ते अधुरी आहे, अपूर्व आहे. कारण शास्त्रीनगरमध्ये जे टॉपचे लोक आहेत हे कुणाला माहीत नाही. ह्या माध्यमातून आम्ही सर्व सोलापूरवासियांना व जेवढे शास्त्रीनगरना ओळखतात त्यांना आम्ही 18 तारखेला दाखवणार की शास्त्रीनगर ॲक्च्युअल आहे का आणि लोकांमध्ये त्यांची दिशाभूल कसं होते. पूर्वतली गोष्ट वेगळीच आहे आणि तुमच्या रेकॉर्डवर जे डिपार्टमेंटचे असू दे, बँकिंग क्षेत्रामध्ये असू दे, त्यांच्या रेकॉर्डवर बरंच काही निगेटिव्ह याच्याबद्दल बोललं जातात. ते काय आम्हाला पण तिची बाजू शहानिशी करून आम्ही पुढच्या मार्ग तिचा काढणार आहे. आमचे इथले सर्व लोक मिळून तिच्याबद्दल एक मोठी मोहीम चालू करणार आहे. शास्त्रीनगरमध्ये राहणं म्हणजे कुठला गुन्हा? शास्त्रीनगर क्या है असाच हा सवाल. या प्रश्नासाठी आता व्यापक मोहीम छेडली जाते. पाहुयात पुढे आणखीन कोणता पवित्रा घेण्यात येतोय तो. शास्त्रीनगर क्या है याचा पाठपुरावा करतायत प्रतिनिधी शाहनवाज शेख.